नमस्कार, बालक पालक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या सर्दी आणि खोकल्यावर अगदी सोपा झटपट होणारा पण तितकाच रामबाण असा उपाय पाहणार आहोत। हा उपाय खूपच सोपा आहे, अगदी घरच्या घरी तुम्ही 2 मिनिटात हा उपाय करू शकता। यासाठी आपल्याला लागणार आहे 5 ते 6 अशा लसणाच्या कुड्या। लसणाच्या कुड्या मी अशा सोलून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे असा सुती दोऱ्याचा तुकडा। बाळाच्या गळ्याचं माप घेऊन गळ्यात बांधायचा आहे दोरा आपल्याला, त्या मानानं तुम्ही हा दोऱ्याची साईज ठरवू शकता बाळाच्या गळ्याच्या मापानं। आणि त्यानंतर एक सुई। आता मी इथं काय करते, या सुईमध्ये आता मी दोरा ओवून घेतलेला आहे आणि या सुईच्या मदतीने मी या एक ज्या लसणाच्या कुड्या आहेत त्या या दोऱ्यामध्ये ओवून घेणार आहे। या पद्धतीने मी 5च्या 5 लसणाच्या कुड्या अगदी व्यवस्थितपणे दोऱ्यात ओवून घेतलेल्या आहेत। असंच तुम्हाला देखील करायचं आहे। अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित थोडंसं अंतर ठेवून तुम्ही लसणाच्या कुड्या ओवून घ्यायच्या आहेत दोऱ्यामध्ये। हा उपाय खरंच खूप रामबाण आहे। मी आरवीला नेहमीच करते आणि टायटलमध्ये सांगितल्याप्रमाणे आमची आई देखील आम्हाला हेच करायची। पण हा उपाय करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सर्दी आणि खोकला आहे असं जाणवल्याच हा उपाय करायचा। नंतर जास्त सर्दी झाल्यावर हे करून काहीही उपयोग होत नाही। आणि लसूण ओवून झाल्यावर दोन्ही साईडून मी अशी छोटीशी गाठ बांधलेली आहे, जेणेकरून लसूण त्या दोऱ्यामध्ये इकडे तिकडे हलणार नाहीत, एक जागी व्यवस्थित राहतील। तर या पद्धतीने तुम्हाला लसणाची माळ बनवून घ्यायची आहे। आणि ही माळ असं बनवून झाल्यानंतर मी जसं आरवीला गळ्यात बांधलेली आहे अशा पद्धतीने थोडंसं छातीच्या भागावर येईल या हिशोबाने तितपत लांब येईल अशी सैलसर बांधायची आहे, जेणेकरून छातीचा आणि त्या लसणाचा संबंध येईल, नाकात लसणाचा वास जाईल। एकदा हा उपाय नक्की करून पहा, तुमच्या बाळाच्या सर्दीत नक्की तुम्हाला फरक जाणवेल। आजच्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।